मॅक्स सोरडा कधी खाल्लायस आतापर्यंत? मॅक्स सोडा जेव्हा मी 4 तास फोन बघितलेला स्वतःचा. स्वतः तुला फोन आहे? मला माझा पहिला फोन बाबांची भांडून मी FY ला होतो तेव्हा मिळालाय. सेम. त्याच्या आधीच चालू झाले होते गप्पा बस. त्याच्या आधीच चालू झाले होते यार. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे तेव्हा फोन होते, माझ्याकडे नव्हता. तर मी खूप इमोशनल टाकला त्यांना एकदा की तुम्हाला मुलीची काही एक काळजी आहे की नाही, की ती कुठे असते, काय करते. मग माझ्या लक्षात आलं आपण हे नसतं केलं तर जास्त बेटर झालं असतं. मला माझा सगळ्यात माझ्या वडिलांचा आवडता सिनेमा होता दे दणादण. आणि अंकलची लक्ष्मीकांत बेर्डेची ती कॅरेक्टर ती माझी सगळ्यात फेवरेट होती आणि तो मला खूप आवडायचा बघायला सिनेमा. आय थिंक ही वॉज माय सुपर हिरो. ज्या वेळेला माझा जन्म होणार होता त्यावेळेला माझी आई माझा छकुला बघत होती. ओके. आणि ओके. तुझे बाबा तुला का सुपर हिरो वाटतात? बेसिकली ते मला इग्नोर करतात म्हणून मला ते चांगलं वाटतं, कारण ते मला हेल्प नाही करत. ते मला सांगतात की स्वतःचं डोकं वापर. खूप हे केलंय लोक, माहितीये का माझे बाबा काय करतात वगैरे. प्लीज, म्हणजे तुम्हाला हात पण लावायला मिळत नाही कम्प्युटरला. ते अख्खं सॉफ्टवेअर करतात त्याचं तयार. आतमध्ये कम्प्युटरचं काय होणार असतं माझे बाबा ठरवतात. हे मी खूप शाईन मारली आहे लोकांसमोर. मी ओबेरॉय मॉल मधून बाहेर पडत होतो आणि एक मुलगा आला माझ्याकडे रस्त्यावरचाच तिकडे, आणि तो मला हातात काहीतरी त्याच्या वही बी होती आणि तो मला बोलला की मला फीस भरायची आहे शाळेची, प्लीज मला मदत करा. मी घाईमध्ये होतो मला, आणि मी निघून गेलो आणि मग मला ते गिल्ट मला खायला लागली की मी असं वाटलं की विचारायला मदत करू शकलो असतो मी यार. आणि मग ते इतकं झालं की मी घरी जाऊन सगळं सामान ठेवलं आणि परत मी आलो ओबेरॉय मॉलला आणि त्याला शोधलं मी. तो सापडत नव्हता, त्याला शोधलं आणि त्याला मी 2000 रुपये दिले हातात. सो दॅट वॉज माय शक्तिमान मोमेंट. सध्या माझ्या आजीने वॉकर वापरायची चालायला, कारण तिला एवढं चांगलं चालायला नाही यायचं. पण सध्या तिने बंद केलंय वॉकर. तर मी जेव्हा तिला हार्ड वाटतं चालायला विदाउट वॉकर, मी तिला हेल्प करतो. किती गोड ना. त्याला डेप्थ कळली, त्याला एक्झॅक्टली कळलं की तू काय विचारतेस. किती. आणि यू फील गुड अबाउट इट नो या लेटर. हेच हवं असतं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर शक्तिमान नावाचा कमाल सिनेमा आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे आणि त्यानिमित्ताने त्यातले कलाकार माझ्यासोबत आहेत. स्पृहा आहे, आदिनाथ आहे, ईशान आहे. कसे आहात? मस्त. सो कॉफी घेत घेत गप्पा सुरू झाल्यात. बरं, आपण सुपर हिरो बद्दल बोलतोय, मगाचपासून इतकी चर्चा चालली आहे. बरं, मला तुझा सुपर हिरो कोण आहे ऐकायचंय. कोण आहे बरं? क्रिस्टियानो रोनाल्डो. बाय द वे मला फुटबॉल आवडतो म्हणून मी क्रिस्टियानो रोनाल्डोला आयडलाइज केलंय. बरं. छान, सुंदर. आणि असं मॅजिक पॉवर्स वाला हिरो कोण आहे? लिओनेल मेसी. तो अरे, एलियन आहे. त्यांच्याकडे बरं, फुटबॉलची असं सुपर हिरो सिनेमातला सुपर हिरो वेनम. वेनम. बापरे. बेसिक सांग ना काहीतरी. डार्क झालं माहिती असं. आता खूप डार्क झालं. हे वेनम कोण आहे? नवीन आपलं मार्वलचं. स्पायडरमॅन सारखा दिसतो, पण काळा स्पायडरमॅन आहे. काळा स्पायडरमॅन आहे. आणि त्याच्याकडे एक झबडा आहे. जबडा आहे, म्हणजे असे मोठे मोठे दात आहेत त्याला. हा. बापरे. तू पण वाढवणार आहेस तसे दात? दाखव. येस, होतील तुझे. हे काहीतरीच काय. हे आणि हे. थँक्स. मस्त. किती सुंदर. खूप वेगळं जग आहे. खूप. मला तर माहितीच नाहीये कोण वेनम, कुठून आला तो मध्येच अचानक. तुला समजू वेनम काय करतो. वेनम बेसिकली आधी इव्हल होता पण आता चांगला आहे. आधी युएल होता म्हणजे इव्हिल इव्हिल होता. इव्हिल. आता चांगला झालाय तो. चांगला झाला ना. पण तो कारण त्यांनी सिटीला हेल्प केलं ब्लास्ट होण्यापासून फिल्म मध्ये. तू चांगला वेनम आहेस का वाईट वेनम आहेस? चांगला वेनम. तू काय चांगलं करणार आहेस वेनम होऊन? मी इंडियाला त्यांचा फर्स्ट फिफा वर्ल्ड कप जिंकली. बापरे. वा, क्या बात आहे यार. खूप छान प्लॅन आहे त्याचे. बरं, ज्या वेळेला आपण सुपर हिरो वगैरे म्हणतो आणि सगळे म्हणतात आई बाबांची, म्हणजे आपण आई बाबांना वगैरे पाहिलंय, पण माझ्या बाबतीत मला सांगायला आवडेल की माझा एकेकाळचा सुपर हिरो हाच होता.
हा म्हणजे एक गोष्ट आहे की ज्या होता? वेळेला मी तू होतो? येस अच्छा. सो याच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे आणि बरं. ती अशी आहे की ज्या वेळेला माझा जन्म होणार होता त्यावेळेला माझी आई माझा छकुला बघत होती. ओके आणि ओके. राईट आणि त्यानंतर खूप क्रिटिकल सिच्युएशन होती पण तरी पण ती हट्टाला पेटलेली की हा सिनेमा संपल्याशिवाय आपण इथनं उठायचं नाही. तो सिनेमा संपला आणि मग म्हणजे माझ्या जन्माच्या म्हणजे तिने सॅक्रिफाईस Labor- बरोबर पण Labor चालू झाले होते हा जेव्हा गिजाड मला पळून गेली तेव्हा लेबर सो ते संपवून मग माझा जन्म झालाय. तर मग त्यामुळे मम्मीला वाटतं की त्याचे बरेचसे गुण माझ्यात. मग तिने मला आवर्जून सिनेमा दाखवला की ह्या आहे ना म्हणून तू अशी वाढ झाली आहेस. सो जेव्हापासून मी ते माझं छकुला आठवलं की मला आठवतं आणि मी 1000 वेळा ते आले. So, आधीचे गुण का माझा छकुला? माझा छकुला म्हणले. सो ही माझी कोअर मेमरी आहे ती. तर तो काही काळाकरता माझा सुपर हिरो होता लहानपणी की मला असं Kidnap व्हायचं नको मोठं होऊस पण तू. होऊन. नाही अजिबात नाही. तर मला विचारलं की तुझं त्या काळामधलं किंवा त्या एज मध्ये तू होतास तेव्हा तुझं कोण होतं रे सुपर हिरो किंवा अशी एखादी आठवण आहे का त्या वेळेची जी तुला सांगायला आवडेल? त्या वयातला माझा फेवरेट सुपर हिरो म्हणजे माझा सगळ्यात माझ्या वडिलांचा आवडता सिनेमा होता दे दणादन. आणि लक्ष्मीकांत बेर्डेची ती कॅरेक्टर ती माझी सगळ्यात फेवरेट होती आणि तो मला खूप आवडायचा बघायला सिनेमा. आय थिंक ही वॉज माय सुपर हिरो. आणि तुझं म्हणजे तू ऑन स्क्रीन असं विचार कुठलंही म्हणजे कुठलंही आपलं भावविश्व वेगळं असतं ना कुठलंही लहान मुलांचं. हो पण मग मी तुला सांगू का एकतर बाबा हे होतेच माझ्यासाठी. पहिला आयुष्यातला हिरो पण आणि सुपर हिरो पण सगळंच ते होतं माझ्यासाठी. सो मी खरंच खूप शाईन मारली आहे तेव्हा कम्प्युटर्स आणि याबद्दल फार माहितीच नव्हतं लोकांना आणि ते IT मध्ये काम करायचे. सो मी खूप हे केलंय लोक माहितीये का माझे बाबा काय करतात वगैरे. प्लीज म्हणजे तुम्हाला हात पण लावायला मिळत नाही कम्प्युटरला. ते अख्खं सॉफ्टवेअर करतात त्याचं तयार. आतमध्ये कम्प्युटरचं काय होणार असतं माझे बाबा ठरवतात. हे मी खूप शाईन मारली आहे लोकांसमोर. आणि माझ्या लेखी ही वॉज द स्ट्रॉंगेस्ट, ही वॉज द ब्रेवेस्ट आणि अशी कुठलीही गोष्ट नाही किंवा असा कुठलाही प्रॉब्लेमच नाही जगात जो ते सॉल्व्ह करू शकत नाहीत ही माझी खात्री होती अनेक वर्षांपर्यंत. सो माझ्यासाठी सुपर हिरो तर ऑफकोर्स म्हणजे हिम. बरं आता हा जे काही बोलतो बऱ्याचदा आपल्याला कळत नाही किंवा प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची आई बाबांना समजत नाही. मग बऱ्याचदा आपल्याला भूलथापा दिलेल्या असतात. जसं की आपल्याला वाटतं ना की ऍक्टर्स टीव्ही मध्ये कसे जातात. मग मला तर एकदा सांगितलं की मागून जातात ते रात्रीचे येऊन वगैरे. सो असं अशा तुम्हाला कोणी दिलेला भूलथापा किंवा तू जिजाला देतोस किंवा तुला आई बाबांनी दिली आहे अशी आहे? नाही मला नाही अशा कुठल्या. पण तू म्हणलीस तसे प्रश्न मला खूप पडायचे. तू म्हणलीस ना ऍक्टर्स टीव्ही मध्ये कुठून जातात. मला सतत असा प्रश्न पडायचा की आपण सिनेमा बघतो त्याच्यात गाणी असतात. मग या सगळ्या लोकांचे मुळात आवाज इतके छान कसे असतात. ते सगळे गात असताना मागे म्युझिक कोण वाजवतं. त्यांच्या मागे अचानक हे जे डान्सर्स येतात त्यांच्याबरोबर त्यांनी रिहर्सल कधी केलेली असते. म्हणजे ते कुठून येतात तिथे आणि त्यांना ते स्टेप्स कशा येतात आपोआप सगळ्या असे प्रश्न मला पडायचे डेफिनेटली. एक्झॅक्टली. याच्यावर मला जोडून आठवते की जेव्हा वर्षा उसगावकर डान्स करत होत्या त्यांच्या एका चित्रपटात त्यांनी व्हाईट पॅन्ट घातलेली. मला प्रश्न पडे की ही मळत का नाहीये किंवा ते जे रंग उधळले जातात बाजूने वगैरे ते कोणी टाकले आता इकडे यांच्यावर. फुलं पडतात कुठून आली फुलं हे प्रश्न पडायचे मला. बरं सध्या तुला काय प्रश्न पडला ईशान? तू बाबांना काय काय विचारतोस साधारण? मी त्यांना होमवर्क मध्ये हेल्प करायला सांगतो जे ते कधीच करत नाही म्हणून मला एकटं करायला लागतं. पण ऐक ना म्हणजे असं कुठलं का करत नाही माहित नाही त्यांचं वेगळं काम असतं. ऐक ना पण असा म्हणजे असा ग्लोबल लेवलचा कुठला प्रश्न तुला असं वाटतं की फार कठीण आहे जगाचं कसं होणार पुढे? की 2050 पर्यंत ओशन मध्ये माशांहून जास्त प्लास्टिक असणार आहे. तर मग कसं होणार जगाचं? हा तर माशांचं काय होईल? तू कसं वाचवशील त्यांना माशांना तर तू शक्तिमान बाय नॉट लिटरिंग द बीचेस आणि सायन्स ठेवायचे बीचेसवर. डोंट लिटर इन द बीच. कळलं? प्लीज हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. 2050 पर्यंत काय होणार आहे? माशांपेक्षा प्लास्टिक जास्त असणार आहे. तर बी वेअर. वेल सेड.
या वयात आम्ही इथे रुमाल लावून नाक पुसायचो. सिरियसली. बरं, जेव्हा मी ट्रेलर पाहिला ना, मला सगळ्यात जास्त प्रेक्षक म्हणून काय जाणवलं की तळमळ जाणवली सिद्धार्थची, की कुणाला तरी मदत करायची आणि त्यासाठी तो झटतोय संपूर्ण याच्यात. मला ते एक जाणवलं. आणि मला नेहमी असं वाटतं की दरवेळेला पैशाचीच मदत नाही, कधी कधी असं होतं की खूप छोटी मदत असते, कुणीतरी आपल्याला करतं किंवा आपण कुणाला तरी करतो आणि मग आपला अख्खा दिवस म्हणतो ना एक छोट्याशा समाधानावर जातो. म्हणजे कुणीतरी असतं चाचपडत, ज्याला रोडच क्रॉस करता येत नसतो, आपण अलगद हात देऊन त्यांना मदत करतो आणि मग आपल्याला दिवसभर छान वाटत राहतं त्या क्षणापुरतं. असं तुमचं आहे की कुणीतरी तुम्हाला छोटीशी मदत केली आहे, मला हे एवढंसं करून पण छान वाटतं? आता आमच्या सेटवरती स्वाती भोवलेकर नावाच्या एक सिनियर ऍक्टर काम करतात. गेली अनेक वर्ष त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि खूप उत्तम काम करतात. कधीतरी पहिल्या मीटिंगला आम्ही जेव्हा भेटलो सगळे एकत्र, तेव्हा बोलण्यातनं असं कधीतरी आलं असेल माझ्याकडनं की मला फुलं खूप आवडतात, कुठलीही, एस्पेशली वासाची असतील तर मी पटकन सिग्नलला थांबलेले असेल, गजरेवाला आला तर मी पटकन गजरे विकत घेते. तर पहिल्या दिवशीच त्यांना असं कळलं बोलण्यातनं की मला गजरा आवडतो. त्यानंतर त्या रोज आमच्या शूटिंगला येताना माझ्यासाठी गजरा घेऊन येतात, एव्हरी डे. आणि हे कोणीतरी आपल्यासाठी करतंय किंवा हे कुणाला जरी आपल्यासाठी करावं वाटतंय, हेच मला आधी फार भारी वाटतं. हे प्राइसलेस आहे आणि हे फक्त चांगुलपणातनच येतं समोरच्या माणसाच्या. तर मला ती गोष्ट इतकी मनापासून त्यांची आवडते की त्या रोज त्यांना जिने चढून वरती येता येत नाही, त्यांची खोली खाली आहे, वय आहे आता त्यांचं, तर त्या रोज माझ्या खोलीत तो गजरा कोणाबरोबर तरी पाठवून देतात की तुझ्या खोलीत हे राहू देत म्हणून. तर आता असे आशीर्वाद काय करणार तुम्ही, त्याचं याचं मोजमाप नाही होत. आणि कशात खरंय. आदिनाथ, तुझ्या बाबतीत असं काही? नाही, मी ह्याच्यातच हरवलेलो आता किस्स्यामध्ये, पण असे खूप किस्से घडतात. मी एकदा, माहित नाही मला, असंच मला प्रकाश सिंड्रोम झाला होता एकदा असाच, जसं शक्तिमानमध्ये सिद्धार्थला होतं. तर मी ओबेरॉय मॉल मधून बाहेर पडत होतो आणि एक मुलगा आला माझ्याकडे रस्त्यावरचा तिकडे, आणि तो मला हातात काहीतरी त्याच्या वही बी होती, आणि तो मला बोलला की मला फीस भरायची आहे शाळेची, प्लीज मला मदत करा. मी घाईमध्ये होतो मला, आणि मी निघून गेलो आणि मग मला ते गिल्ट मला खायला लागली की मी असं वाटलं की विचारायला मदत करू शकलो असतो मी यार. आणि मग ते इतकं झालं की मी घरी घेऊन जाऊन सगळं सामान ठेवलं आणि परत मी आलो ओबेरॉय मॉलला आणि त्याला शोधलं मी. तो सापडत नव्हता, त्याला शोधलं आणि त्याला मी 2000 रुपये दिले हातात. सो दॅट वॉज माय शक्तिमान मोमेंट. बरं, हे समाधान वगैरे याला कितपत कळेल माहित नाही, पण तू कोणाला तरी हेल्प केलीस किंवा कोणीतरी तुला हेल्प केली असं आहे का जे तुला सांगायला आवडेल? बेसिकली हा, मला समजलं. कळलं. एक्सप्लेन करायला सध्या माझ्या आजीने ती वॉकर वापरायची चालायला, कारण तिला एवढं चांगलं चालायला नाही यायचं, पण सध्या तिने बंद केलंय वॉकर. तर मी जेव्हा तिला हार्ड वाटतं चालायला विदाउट वॉकर, मी तिला हेल्प करतो. किती गोड ना, त्याला डेप्थ कळली, त्याला एक्झॅक्टली कळलं की तू काय विचारतेस. किती. आणि यू फील गुड अबाउट इट नो Yeah. लेटर. हेच हवं असतं. पण मला खूप अप्रूप वाटतं या गोष्टीचं की एवढ्या लहान वयात इतकी समज कुठून येते. नाही, पण लहान मुलं खूप जास्त समजूतदार असतात, मला खरंच असं वाटतं. आणि त्यांना सगळं कळतं. आपल्याला वाटतं की आपण बोलतोय ते त्यांना कळत नाही, त्यांना सगळं कळत असतं. विथ एव्हरी जनरेशन वी आर बिकमिंग बेटर ह्युमन बीइंग्स, बायोलॉजिकली अँड सोशली ऑल्सो. मला असं वाटतं की आपण पण इव्हॉल्व्ह होत चाललोय. आणि आपली पोरं, म्हणजे जिजाचा जो इंटेलिजन्स आहे आता, किंवा ह्याचा आहे ईशानचा, म्हणजे आपण जेव्हा टीनेज मध्ये होतो तो त्यांचा इंटेलिजन्स आत्ताचा आहे. सो आय थिंक विथ एव्हरी जनरेशन तो बदल घडत जाणार आहे. बरं, या आपल्या सिनेमामध्ये ना बाप आणि मुलाचं नातं किंवा बाप आणि मुलीचं हे जे काही येते, बापा पण जे असतं ना ते कुठेतरी दिसतंय. तर आपल्या बाबांनी प्रत्येकाची बापपणाची जर्नी कदाचित वेगळी असू शकते, काही कल्पना नाही. पण मला हे विचारायचं की तुला काय वाटतं, तुझ्या बाबांनी तुला वाढवताना कुठल्या गोष्टी पाळल्या किंवा कुठल्या गोष्टी टाळल्या असं तुला वाटतं, किंवा तू बाबा झाल्यानंतर कुठल्या गोष्टी पाळतोयस जिजासाठी किंवा टाळतोयस की हे मी जरा करतोय एक?
दोघांच्याही बाबतीत तू पण तुझ्या बाबाच्या बाबतीत अगदी छोट्या पण चालतील. पाळतोय म्हणजे जसं मगाशी स्पृहा म्हणाले की बाबा केबल काढायचे की अभ्यासाकडे लक्ष लागलं पाहिजे, तसं काइंड ऑफ छोट्या छोट्या गोष्टी. पाळतोय जास्त, हा. टाळतोय खूप कमी, कारण पाळण्यासारख्या खूप जास्त गोष्टी आहेत. माझ्या आई वडिलांनी मला खूप तसं एक मोकळी दिली होती आणि एक वावरण्यासाठी वागण्यासाठी एक छान ऍटमॉस्फिअर क्रिएट केलं होतं. तेच वातावरण माझ्या मुलीसाठीही आम्ही क्रिएट करतो आहोत. हो, म्हणजे टाळतोय खूप असं, म्हणजे मला असं माहित नाही. माझं फक्त एक ऑब्झर्वेशन होतं आणि ते मला वाटतं की आजच्या जनरेशनला ते जास्त कळेल की माझी जॉईंट फॅमिली नव्हती, बट एका घरात 3 जनरेशन राहत होत्या, 4 जनरेशन. जेव्हा कुठे जॉईंट फॅमिली असते ना, तेव्हा कुठे ना कुठेतरी एक कम्युनिकेशनची गॅप येतेच, कारण ती आणावी लागते फॉर अ स्मूथ फंक्शनिंग ऑफ द हाऊस. एक थोडासा कुठेतरी एक नमनेस इमोशनली आणावा लागतो आपल्याला. आपण कधी आपल्या आईवडिलांवर चिडतो ना की तुम्हाला, आपण छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आपल्या आईवडिलांकडे जातो की मला वाय आर दे बिंग सो इनसेन्सिटिव्ह टू मी, आपण असं म्हणतो की तुम्ही त्या गोष्टी तुम्हाला कळत का नाहीत किंवा, आणि मग त्यांना कळतात पण ते दे आर नॉट रिॲक्टिंग द वे वी वॉन्ट देम टू रिॲक्ट, बिकॉज ते त्या जॉईंट फॅमिली सेटअप मध्ये वाढलेत जिथे देवर ब्रॉटअप अँड देवर ग्रूम टू हाईड दोज इमोशन्स. कारण आता घरात केओस असतं ना, सगळे जनरेशन, सगळे नातेवाईक, सगळे तुम्ही एकत्र राहताय, सगळ्यांच्याच छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही जर लक्ष देत गेलात तर मग तेच करत बसाल तुम्ही दिवसभर. त्यामुळे एक जॉईंट फॅमिलीमध्ये, म्हणजे गावाकडे असो किंवा शहरात असो, ती एक क्वालिटी आपल्या मागच्या जनरेशन मध्ये ती होती. तसं आता आपलं जनरेशन पुढे जाते, इट इज मोर ऑफ न्यूक्लिअर फॅमिलीज, आणि आपल्याला ती सेन्सिटिव्हिटी आपली वाढत चालली आहे. कारण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये असताना प्रॉब्लेम्स कमी असतात, कारण लोक कमी असतात, त्यामुळे आपण त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो. सो आय थिंक त्या गोष्टी नॅचरली होत जातात. म्हणजे आता तुझा जो प्रश्न होता की तू काय टाळतोयस, टाळायची गरज नाही. जसं आय थिंक ऍज वी आर इव्हॉल्विंग ऍज अ विथ एव्हरी जनरेशन, ह्या गोष्टी बदलत जातील. स्पृहाच्या बाबतीत काय, तुला काय वाटतं छोट्या छोट्या गोष्टी बाबांनी केल्या असतील? अगं खूप आहेत, म्हणजे आता लिस्ट डाऊन कसं करणार. म्हणजे माझं अख्खं बिईंग ऍक्च्युली, मी आज जशी आहे ती त्यांच्यामुळे आहे, त्यांच्या अपब्रिंगिंगमुळे. मला एक अत्यंत छान बालपण मिळालं. माझ्या बालपणामध्ये कुठेही काही वरखाली झालेलं नाही आज तगायत. म्हणजे एक अत्यंत सिक्युअर्ड वातावरण, अत्यंत छान पद्धतीची मोकळीक. कुठेही जायचंय, ट्रिपला जायचंय, कॅम्पला जायचंय, कुठलंही बंधन नाही. कोणाला भेटतेस, कशाला भेटतेस, काय करतेस, एवढ्या ऍक्टिव्हिटीज कशाला. ऍक्टिव्ह सपोर्ट प्रत्येक बाबतीतला माझ्या आईबाबांचा माझ्या प्रत्येक गोष्टीला होता. मी ज्या वेळेला जे डिसिजन्स घेतले त्या वेळेला ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. प्रत्येक वेळेला आपली मतं पटत नाहीत, आणि त्यांनी तर कायम मला वेगळा विचार करायला शिकवलं, प्रोत्साहन दिलं. तर आता ते बऱ्याच असं म्हणतात की असं काय बोलतेस तू, आमची मुलगी असं वाटतच नाहीये. तर मीच म्हणते पण तुम्हीच शिकवलं मला एवढा विचार करायला, इतका स्वतंत्र विचार करायला. तर ही खूप मोठी गोष्ट असते की ही मतं नाही पटत हे लक्षात आल्यानंतर सुद्धा आपल्या मुलीला तिला जसं वागायचंय त्या पद्धतीने वागण्याची मुभा देणं, ते स्वातंत्र्य देणं, आणि ती समजूत त्यांच्यात आहे, ही फारच मोठी गोष्ट आहे. खरंच. बरं, जाता जाता आपण ईशानला सांगूया की तू सांग की तुझे बाबा तुला का सुपर हिरो वाटतात, किंवा बाबांच्या तुला आवडणाऱ्या गोष्टी. बेसिकली ते मला इग्नोर करतात, म्हणून मला ते चांगलं वाटतं. कारण ते मला हेल्प नाही करत, ते मला सांगतात की स्वतःचं डोकं वापर. हार्डली कधीतरी हेल्प करतात, पण मला ते बरं वाटतं कारण ते मला स्वतःचा होमवर्क करू देतात. सो स्वीट. या तुझ्यातला सुपर हिरो ते शोधायचा प्रयत्न जागा करतात तुझ्यातला super पण बाबा भारी आहेत ना, हा. है ना. हा. आणि बाबा अजिबात चिडत नाही कधीच. चिडता? कधीतरी, रेअरली. मार खाल्लास तू कधी? मार नाही, पण ओरडा डेफिनेटली खाल्लाय खूप वेळा. पण मॅक्स ओरडा कधी खाल्लायस आतापर्यंत? मॅक्स ओरडा जेव्हा मी 4 तास फोन बघितलेला स्वतःचा.
स्वतः तुझा तुला फोन आहे? कुठे आहे तू? मला वाटतं या इंटरव्ह्यूला आपण इथंच थांबू. मला प्रेशरच आलं या गोष्टीचं की त्याच्याकडे त्याचा स्वतःचा फोन आहे. फोनवरती काय करतोस? गेमिंग करतो. कधी कधी आईला कॉल लावत बसतो जेव्हा ती ऑफिसला गेली टाइम वेस्ट करायला. मला माझा पहिला फोन बाबांशी भांडून मी FY ला होतो तेव्हा मिळालाय. सेम. झाले होते. त्याच्या आधीच चालू झाले होते गप्पा बस. त्याच्या आधीच चालू झाले होते यार. माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींकडे तेव्हा फोन होते, माझ्याकडे नव्हता. तर मी खूप इमोशनल टाकला त्यांना एकदा की तुम्हाला मुलीची काही एक काळजी आहे की नाही, की ती कुठे असते, काय करते. मग माझ्या लक्षात आलं आपण हे नसतं केलं तर जास्त बेटर झालं असतं. पण कसं काय यार, भारी. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुला जाता शांती जाता- आहे ताई, छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि ऑडियन्सला सांग फिल्म बघा 24 मे. हा तू फिल्म बघा 24 मेला कुठे? थिएटर मध्ये. थिएटर मध्ये. मला का वाटतं बघा की सगळ्या इन्फिनिटीज मध्ये असेल, अच्छा, माहित नाही. सांग सगळ्याच. पण का बघा ही फिल्म? शक्तिमान का बघावी लोकांनी थिएटर मध्ये जाऊन? सांग. बघावी कारण ते चांगली मूवी आहे आणि फर्स्ट टाइम बघून कधी कोणाला करणार नाही, पण जरा वेळ बघायला लागेल 2-3 वेळा आणि मग ती फिल्म आपल्याला समजते नीट. थोडक्यात मॉरल ऑफ द स्टोरी 2-3 वेळा आमचा सिनेमा बघायला थिएटरात जा. ओके. थँक्यू.